हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आशूष क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, इथं आपण 4 टक्स ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहोत. तर मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घेतलेलं आहे आणि मापानुसार मी इथं टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर ते तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते, ऐका. तर बघा, इथं गळ्यापासून खाली जिथं आपण क्रॉसपट्टी जोडणार आहे तिथं जेवढं अंतर उरलेलं आहे त्याचा आपण सेंटर काढून घ्यायचं आहे. तिथून पुढे 2.5 इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी जोडणार आहे तिथं सेंटरपासून 3.5 इंचावरती मी मार्किंग करून वरच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, फिटिंगच्या साईडला क्रॉसपट्टीपासून वरच्या साईडला 1.5 इंचावरती आणि समोर 5 इंचाचा असा हा टच मी मारून घेतलेला आहे किंवा मार्किंग करून घेतलेला आहे. त्यानंतर शेवटचा उरलेला जो आहे तो आहे चौथा. इथं शोल्डरच्या इथून आर्महोलच्या इथून आपण मारणार आहे. तर आर्महोलचा सेंटर घेऊन तिथून खाली 3.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि असा राऊंडमध्ये आपले हे टक्स आहेत ते इथं तयार झालेले आहे. तर वरच्या साईडला इथं आर्महोलचा आहे तो मी 3-3.5 इंचाचा घेऊ शकता. मी तर 3.5 इंचाचा घेतलेला आहे. तर बघा, हे टक्स तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे किती घेतलेले आहेत ते, आणि त्यानुसार आता आपण इथं ते मार्किंगनुसार आपण हे टक्स पाडून घ्यायचे आहे. तर सर्व टक्स जे आहेत ते आपण 5 इंचाचे मारत असतो. तर फक्त खालच्या साईडचा जो असतो आपला सेंटरचा मी तुम्हाला दाखवते बघा. खालच्या साईडला म्हणजे हा वाला जो टक्स आहे ज्या साईडला आपण क्रॉसपट्टी जोडतो तिथून जो सेंटरचा जो टक्स आहे तो खालच्या साईडला 1/2 इंच असा आपण मारून घ्यायचा आहे. बाकीचे सगळे जे टक्स आहे ते 1.5 इंचाचेच आपण इथं मारून घेणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण टक्स कशा पद्धतीने मारायचे आहेत, त्यानंतर त्याला गळापट्टी, काचपट्टी, हुकपट्टी, लूकपट्टी कशा प्रकारे जॉईन करायची, नंतर क्रॉसपट्टीसुद्धा कशा पद्धतीने जॉईन करायची आहे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. टक्स पाडून झाल्यानंतर तिथं चपटा, जिथं आपला पप यायला हवा तिथं जर चपटा वगैरे झाला तर कस्टमरला ब्लाऊज व्यवस्थित पद्धतीने बसत नाही. सो तो कशा पद्धतीने तिथं आपला पप यावा किंवा फुगीर भाग व्हावा यासाठी तुम्हाला मी भरपूर अशा टिप्स सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि बघा, इथं आपण आता 4 टक्सच्या ब्लाऊजचे टक्स पाडून घेत आहे. ब्लाऊजचे टक्स पाडून झाल्यानंतर आपण क्रॉसपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, इथे हळूहळू करून मी सगळे टक्स इथं मारून घेतलेले आहेत. सगळे टक्स आहेत ते 1.5 इंचाचेच आपण मारायचे आहेत. हे तर तुम्हाला माहीतच असेल, तरीही एकदा सांगते. तर बघू शकता तुम्ही, हे आपले चारही जे आपले टक्स आहेत ते पाडून झालेले आहेत आणि किती सुंदर असा पप आपला इथं रेडी झालेला आहे. हा पप जर तुम्हाला कशा पद्धतीने हा पप असा आला की समजून जायचं ब्लाऊज कस्टमरला अगदी परफेक्ट पद्धतीने इथं बसून जाणार आहे. आणि आजच्या साईडला कपसुद्धा आपण यूज न करता बघा किती सुंदर असा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर बघा, हे दोन्ही साईडचे मी इथं करून घेतलेले आहेत. आणि हा पप यावा यासाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे कोणत्या अंतरावरती किती आपला टक्स यायला हवा ते, आणि त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. तर बघा, तुम्ही आतल्या साईडला कप वगैरे न यूज करता किती सुंदर असा पप आपला आलेला आहे. तर आपल्या सबस्क्रायबरची डिमांड होती की त्यांना 4 टक्स ब्लाऊजचं कटिंगसुद्धा हवं होतं आणि स्टिचिंगसुद्धा हवं होतं. सो मी हा व्हिडिओ टाकत आहे. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ आवडेल अशी मी खात्री करते. तर बघा, इथं आता आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे दोन्ही पार्टला. तर क्रॉसपट्टी जोडण्यासाठी बघा, मी इथं आपण 4 टक्स क्रॉसपट्टी जोडण्यासाठी आपण इथं क्रॉसपट्ट्या घेतलेल्या आहेत अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या. तर बघा, इथं मी सर्व व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती आपण मेन फॅब्रिक ठेवून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता आता त्यातली एक क्रॉसपट्टी मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे कशा पद्धतीनं स्टिच करायची आहे ते. तर बघा, इथं आपण कापड सरळ ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे, जी की उलटी असणार आहे. क्रॉसपट्टी म्हणजे अस्तरचं फॅब्रिक उलटा असणार आहे आणि खाली 1/2 इंचाचं मार्किंग सोडून आपल्याला एक टिप देऊन घ्यायची आहे. तर ही टिप देऊन झालेली आहे. बघा, आतल्या साईडला ही आपली आतल्या साईडलाच जाणार आहे शिलाई आहे ती. आणि बघा, एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते इथं मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर हे ब्लाऊजला कशा पद्धतीने जोडायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी खालच्या साईडला एक आपल्याला दाबपट्टी जोडून घ्यायची आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा यासाठी. तर बघा, इथं आपली ही क्रॉसपट्टीसुद्धा तयार झालेली आहे. दुसरीवालीसुद्धा मी इथं करून घेते. बघा, दोन्हीही आपल्या क्रॉसपट्ट्या इथं रेडी झालेल्या
आहे. त्यातली एक आता मी तुम्हाला ब्लाऊजला जोडून दाखवते आणि त्याची फिनिशिंगसुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता इथं दोन्ही क्रॉसपट्ट्या आहेत ती दोन्ही पार्ट आपल्या फ्रंट पार्टच्या खाली ठेवून घेतलेल्या आहेत मी, जेणेकरून तुमचं ह्या साईडची क्रॉसपट्टी त्या साईडला वगैरे असं होऊ नये यासाठी. आणि ही बघा मी क्रॉसपट्टी जोडण्यासाठी ब्लाऊज घेतलेला आहे. वरच्या सरळ ब्लाऊज ठेवला, ब्लाऊज उलटा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपण क्रॉसपट्टीसुद्धा इथं उलटीच ठेवून घेतलेली आहे. आणि एक अर्धा इंचाचं अंतर सोडून, शिलाई मार्जिन सोडून आपण इथं सुद्धा एक टीप देऊन घ्यायची आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही क्रॉसपट्टी जॉईन झाल्यानंतर इथं जी शिलाई आहे ती आतल्या साईडला गेलेली आहे. दुसऱ्या साईडनं सुद्धा, समोरच्या साईडनं सुद्धा जोडत असताना ती सुद्धा शिलाई जी आहे ती आपली आतल्या साईडला कशा पद्धतीने गेली पाहिजे हे तुम्हाला आता मी दाखवते. तर बघा हे मी वरून असं फोल्ड करून घेतलेलं आहे आपलं जे ब्लाऊज आहे ते, आणि त्याच्यावरती मेन फॅब्रिकची अशी फोल्ड करून घेतलेली आहे. मेन फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे ती, आणि अर्धा इंचाचं अंतर सोडून मी इथं दोन्ही क्रॉसपट्ट्या एकमेकांना जोडून घेतलेल्या आहेत. हे जोडत असताना तुम्हाला आत जे आपण फोल्ड केलेलं कापड आहे ते त्याच्यामध्ये शिलाईमध्ये सापडू नये याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आणि त्या साईडला मोठा पार्ट, म्हणजे फ्रंट साईडला थोडा मोठा भाग असतो त्या साईडनं आपण ते बाहेर काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं फॅब्रिकसुद्धा मी इथं कट करून घेतलेलं आहे. आणि क्रॉसपट्टी जोडून झाल्यानंतरसुद्धा तुम्ही ब्लाऊजचा पप बघू शकता, किती सुंदर असा हा पप आलेला आहे. असा पप आला की ब्लाऊज कस्टमरला बसून जातं. त्यासाठी तुम्ही क्रॉसपट्टी जोडत असताना सुद्धा केअरफुली जोडायची आहे. आता क्रॉसपट्टी आपली जोडून झालेली आहेत. बघा ते टक्ससुद्धा जसे हवे तसे आपल्याला समोरासमोर आलेले आहेत, किंवा खाली किंवा वर असं काहीसुद्धा झालेलं नाही. पपसुद्धा अगदी सुंदर असा आलेला आहे. तुम्ही बघू शकताय खूप छान पप आलेला आहे. आता आपण याला हुकपट्टी आणि लूपपट्टी जोडून घ्यायची आहे. तर 2 ते 2.5 सेंटीमीटरचं इथं मी कापड घेणार आहे. हे आपण बटनपट्टी जोडून हुकपट्टी जोडून घेतोय. ती हुकपट्टी जोडत असताना आपण नेहमी वरच्या साईडनं खालच्या साईडला जोडत असतो. सो बघा इथं मी वरच्या साईडला सरळ ब्लाऊज ठेवून त्याच्यावरती पट्टी ठेवून घेतली होती, टीप मारून घेतलेली होती. आता ती आतल्या साईडला फोल्ड करून घेते आणि एक टीप मारून घेते, जेणेकरून ही पट्टी जी आहे ती आपली आतल्या साईडला जावी आणि तिथं आपण हुक्क लावणार आहोत यासाठी. तर ही अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कापडसुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे. आणि फिनिशिंगमध्ये आपली जी हुकपट्टी आहे तीसुद्धा ब्लाऊजला जॉईन झालेली आहे. हुकपट्टी लावल्यानंतरसुद्धा ब्लाऊजला पप जसा होता तसाच आहे, अगदी किंचितही बदल झालेला नाही आहे. आणि त्यानुसार आपण जसं आपण बटनपट्टी लावली अगदी त्याच पद्धतीनं आपण हुकपट्टीसुद्धा हुकपट्टी लावली अगदी त्याच पद्धतीनं आपण इथं लूकपट्टीसुद्धा जोडून घेणार आहे. तर लूकपट्टी जी आहे ती आपली नेहमी एक्स्ट्रा आपण जॉईन करून घेत असतो. बघा तुम्ही कशा पद्धतीने मी जॉईन केलेली आहे. याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनेलला अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर अजून डिटेल्समध्ये हवे असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. आणि हुकपट्टी लूकपट्टी जॉईन केल्यानंतरसुद्धा आपला ब्लाऊजचा लूक जसा पूर्वी होता अगदी तसाच एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आहे. त्यानंतर इथं मी तुम्हाला बघा कसे करायचे हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे. तर खालच्या साईडला आणि वरच्या साईडला अशा मी दोन्ही तर रेषा ओढून घेतलेल्या आहेत. ते मध्ये सेंटरला फोल्ड करून मधल्या जिथं आपण आलेला आहे सेंटर इथे मी एक मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर ते सेंटरचं मार्किंग आणि वरच्या साईडचं मार्किंगसुद्धा मी इथं एकमेकांना जोडून घेऊन त्याचा सेंटर काढला आहे. आणि तिथंसुद्धा आपण एक लूकचं मार्किंग मिळवलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं दुसऱ्या साईडला सुद्धा मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तिथंसुद्धा एक आपण लूक करायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण 5 लूकची मार्किंग इथं करून घेतलेली आहेत. तर लूकचं मार्किंग करत असताना ते कशा पद्धतीनं करायचं हे सुद्धा तुम्हाला मी आता दाखवते आहे. खालच्या साईडला बघा मी असं एक छोटीशी टीप मारून घेतलेली आहे आणि ही त्रिकोण आकारामध्ये ती टीप आहे ती इथं मारून घेतलेली आहे. असं करून मी सगळे लूक करून घेणार आहे. बघा तिरकी आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. नंतर आहे असं मेन पॉईंटला यायचं आहे, तिथून एक तिरकी किंवा शिलाई मारून घ्यायची आहे. नंतर स्ट्रेटवरती जायचं आहे, तिथूनसुद्धा जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथून एक अशी तिरपी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं असे करत करत आपण सर्व हुक आहेत ते लूक आहेत ते इथं ब्लाऊजचे करून घेतलेले आहेत. आशा करते तुम्हाला या गोष्टी समजलेल्या असाव्यात. तर बघा इथं आपले लूकसुद्धा इथं करून झालेले आहेत. आणि आता आपण ब्लाऊजला गळ्याला पट्टी कशा पद्धतीने जोडायची आहे ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. तर बघा किती सुंदर असे हे आपले लूक तयार झालेले आहेत.
लूकपट्टीसुद्धा हुकपट्टीसुद्धा जोडून झालेली आहे. आता गळ्याला आपण पट्टी जोडायची आहे. तर गळ्याला पट्टी जोडण्यासाठी मी एक अशी तिरपी कटिंग करून घेतलेली पट्टी घेतलेली आहे. कापड थोडं कमी पडत होतं सो मी तिला जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि खालच्या साईडला फोल्ड करून बघा मी 5 इंचाचं अंतर सोडून इथं टीप मारून घेतलेली आहे. जी आपली शिलाई मार्जिन आहे तिथं छोटे छोटे असे कट देऊन घेतलेले आहेत. कट देऊन झाल्यानंतर बघा मेन अस्तरवरती सुद्धा मी एक दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि अस्तरची दुसरी जी टोक आहे ते दुसरी जी साईड आहे तिथं मी एक आतल्या साईडला एक शिलाई मारून घेतलेली आहे. आणि ती आतल्या साईडला फोल्ड करून कच्ची टीप मारून घेतलेली आहे. कच्ची टीप मारलेली आहे कारण मी तिथं हात शिलाई करून घेणार आहे. हात शिलाई केल्याने ब्लाऊजला एकदम सुंदर लुक येतो. सो आपण हात शिलाई करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही सांगण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून झाल्यानंतर तिथं बेल आयकॉन येणार आहे. त्या बेल आयकॉनवरती सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.